खरं सांगू का, आजूबाजूला अनेक चांगले लोक दुरावलेले पाहिले की मला मनापासून असं वाटतं, कशाला एवढा अबोला ठेवताय, एवढा दुरावा ठेवताय, एवढे गैरसमज, एवढं सगळं मनात साठवून राहताय. एक आयुष्य मिळालंय, या समोरासमोर बोला बडाबडा, काय असतील त्या तक्रारी करा, काय आवडलंय काय नाही आवडलंय सगळं बोला, मन मोकळं होऊन जाऊ द्या. आभाळ कसं पाऊस पडून गेल्यावर निरभ्र छान दिसतं, तशी मनं करून टाका साफ. कारण चांगली चांगली नाती भावंडांची, मित्रमैत्रिणींची किंवा नवरा बायकोची सुद्धा केवळ गैरसमजुतीमुळे, केवळ मनात काहीतरी वेगळंच चाललंय म्हणून तुटताना आपण आजूबाजूला पाहतो. आणि असं वाटतं का, एक आयुष्य आहे, त्यात एवढी चांगली माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांना जपूया, त्यांना जपा, बोलून टाका, जे असेल मनात ते मोकळं करा. कारण मनात सगळं साठवून ठेवून ठेवून आहे ना, डबक्यासारखी स्थिती होते. मग आपलंच आपल्याला खरं वाटायला लागतं, समोरची व्यक्ती चूक आहे, आपल्यावर अन्याय झाला आहे, असे सगळे विचार मनात यायला सुरुवात होते आणि याच्यातून वाढतो तो दुरावा. परमेश्वराच्या कृपेने जर आयुष्यात खरंच चांगली माणसं आजूबाजूला असतील आणि ती दुरावलेली असतील, तर तो इगो दूर ठेवा आणि भेटा एकमेकांना, बोला एकमेकांबरोबर, मोकळं करा सगळं. प्रेमळ माणसांसारख्या, लाडक्या माणसांसारख्या नात्यांशिवाय आयुष्यात काही अर्थ नाही. बघा, विचार करू.